नमस्कार. मी सौ कुसुम प्रकाश बोते. माझ्या विचारातून मांडलेली माझी कविता कधीतरी असेच वाटते. आज आपल्या या मराठी बोली आयोजित काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करते. कविता कधीतरी असेच वाटते. कधीतरी असेच वाटते कधीतरी असेच वाटते जग पुन्हा मागे जावे. कधीतरी असेच वाटते जग पुन्हा मागे जावे. बालपणीचे दिवस आपले पुन्हा एकदा जगता यावे. बालपणीचे दिवस आपले पुन्हा एकदा जगता यावे. वाटते घड्याळाचे काटे पुन्हा मागे फिरवावे. वाटते घड्याळाचे काटे पुन्हा मागे फिरवावे. हवासा वाटणारा दिवस आणि क्षण पुन्हा एकदा आनंदात घालवावे. हवासा वाटणारा दिवस आणि क्षण पुन्हा एकदा आनंदात घालवावे. आईच्या खुशीत पुन्हा लहान होऊन निजावं. आईच्या खुशीत पुन्हा लहान होऊन निजावं. हट्ट करून सर्वांपाशी आपल्याला जे जे हवं ते घ्यावं. हट्ट करून सर्वांपाशी जे जे हवं ते घ्यावं. हुंदडावं गावभर मैत्रिणीसोबत विसरून आपली तहान भूक. हुंदडावं गावभर मैत्रिणीसोबत विसरून आपली तहान भूक. हाती नसावे आता कोणते पाटी पेन्सिल निबूक. हाती नसावे आता कोणतेच पाटी पेन्सिल निबूक. कधीतरी असेच वाटते आपणा नसावेत कोणतेच बंधन. कधीतरी असेच वाटते आपणा नसावेत कोणतेच बंधन. नकोच ती रोजची कामी आणि नकोच कोणता मानधन. नकोच ती रोजची कामे आणि नकोच कोणता मानधन. जसं हवं तसं जगता यावं रोजच येतो मनात विचार. जसं हवं तसं जगता यावं रोजच येतो मनात विचार. जबाबदारी आहे अंगी आता नकोच वाटतो स्वतःचा विचार. जबाबदारी आहे अंगी आता नकोच वाटतो स्वतःचा विचार. असेच वाटते कधीतरी देवाकडून एक वरदान मिळावं. असेच वाटते कधीतरी देवाकडून एक वरदान मिळावं. त्या वरदानातून मी स्वतःसाठीही काहीतरी मागावं. त्या वरदानातून मी स्वतःसाठीही काहीतरी मागावं. बघा आता ऐका. कितीही वाटलं म्हणाला तरी हवं तसं कधी घडतच नाही. कितीही वाटलं म्हणाला तरी हवं तसं कधी घडतच नाही. असेच वाटते कधीतरी वाटूनही काही उपयोग नाही. असेच वाटते कधीतरी वाटूनही काही उपयोग नाही. वाटूनही काही उपयोग नाही. धन्यवाद.